हॅलो मुलांनो, आज आपण बघणार आहोत युनिट 4 अवर एन्व्हायरमेंटमधील 4.1 डायरेक्शन्स अँड टाइम. तर डायरेक्शन म्हणजे दिशा आणि टाइम म्हणजे वेळ. तर आपण हा लेसन आज बघूयात. वी नो दॅट द सन रायझेस इन वन डिरेक्शन अँड सेट्स इन द अपोजिट डिरेक्शन एव्हरी डे. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही बघताना रोज सकाळ होते आणि रोज रात्र होते. तर सकाळी सूर्य एका बाजूने उगवतो आणि संध्याकाळी सूर्य दुसऱ्या बाजूने मावळतो, हो ना. इथे या चित्रात दाखवले बघा. ईस्ट द सन रायझेस म्हणजे ह्या ईस्ट म्हणजे पूर्व दिशा. तर या दिशेने सूर्य उगवतो, मग तो असा वर वर आभाळामध्ये येतो आणि मग या वेस्ट साईडला सन सेट्स म्हणजे सूर्य मावळतो. म्हणजे जेव्हा सूर्य सनराईज होतो तेव्हा सकाळ होते आणि सनसेट होतो म्हणजे तेव्हा संध्याकाळ होत असते. ठीक आहे. डायरेक्शन किंवा डिरेक्शन दोन्हीही उच्चार आहे त्याचे. डिरेक्शन इज द लाईन ऑर कोर्स अलॉंग विच समथिंग मूव्ज, लाईज ऑर फेसेस. तर आता डायरेक्शन म्हणजे काय आहे, तर ती एक लाईन आहे की ज्या लाईनवरून एखादी गोष्ट हलते, एखादी गोष्ट तिथे असते किंवा आपण त्याच्याकडे तोंड करतो. ठीक आहे. तर आपण पाहूयात. देअर आर 4 मेन डायरेक्शन्स. तर किती दिशा आहेत, तर 4 दिशा आहेत. ईस्ट म्हणजे पूर्व, वेस्ट म्हणजे पश्चिम, नॉर्थ म्हणजे उत्तर अँड साऊथ म्हणजे दक्षिण. ठीक आहे. तुम्ही न्यूज चॅनल बघता ना, तर तुम्हाला माहीत आहे का न्यूजचं नाव कसं पडलेलं आहे. एन म्हणजे नॉर्थ, ई म्हणजे ईस्ट, डब्ल्यू म्हणजे वेस्ट आणि एस म्हणजे साऊथ. म्हणजे आपल्याला सर्व दिशांच्या बातम्या म्हणजे देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या आपल्याला समजतात, म्हणून त्याला आपण न्यूज असं नाव दिलेलं आहे. समजलं ना. हे दिशांच्या इनिशियलवरून NEWS असा हा न्यूज तयार झालेला आहे शब्द. ठीक आहे. तर 4 मेन दिशा आहेत, डायरेक्शन आहेत. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. नाऊ लेट अस लर्न हाऊ टू फाइंड द डिरेक्शन्स. पण आता पूर्व कोणत्या बाजूला आहे, ईस्ट कोणत्या बाजूला आहे, वेस्ट कोणत्या बाजूला, नॉर्थ कशी ओळखायची, साऊथ कशी ओळखायची, हो ना. तर ते आपण आता शिकूयात. वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट द सन रायझेस इन द ईस्ट. आपल्याला एक तर माहीत आहे की सूर्य जो आहे तो ईस्ट म्हणजे पूर्व दिशेला उगवतो. This means that when we face towards the rising sun, we are facing the east and behind us is the west. म्हणजे जर आपण सनराईज जिथे होतो म्हणजे सूर्य ज्या दिशेने उगवतो ईस्टला जर तोंड करून उभे राहिलो तर ही समोरची तर झाली ईस्ट डिरेक्शन, समजलंय, म्हणजे पूर्व दिशा झाली. आणि त्याच्या मागची ही बॅक साईडची जी आहे ती झाली वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. 2 दिशा तर आपल्याला समजल्या, ईस्ट आणि वेस्ट, पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे. टू अवर लेफ्ट इज द नॉर्थ अँड टू अवर राईट इज द साऊथ. मग आपल्या लेफ्ट हँडला डाव्या बाजूला नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशा अँड उजव्या बाजूला राईट हँडला साऊथ म्हणजेच दक्षिण दिशा. समजलं. चारी कशा ओळखायच्या, सूर्याकडे तोंड करून उभं राहायचं. ज्या साईडला आपल्याला तोंड आहे ती झाली ईस्ट म्हणजे पूर्व, आपल्या पाठीमागची झाली वेस्ट म्हणजे पश्चिम, लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या हाताला झाली नॉर्थ म्हणजेच उत्तर आणि उजव्या हाताला राईट हँडला झाली साऊथ म्हणजेच दक्षिण. ठीक आहे. देअर आर अदर डिरेक्शन्स टू. आता फक्त ह्या 4 ज्या आहेत त्या मेन डिरेक्शन आहेत, मुख्य दिशा आहेत. अजून सुद्धा डिरेक्शन्स आहेत. दे आर, आता कोणत्या कोणत्या आहेत बघा. ह्या मेन तर तुम्हाला समजल्या, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ, ह्या समजल्या. तर आता जेव्हा नॉर्थ आणि ईस्ट याच्यामध्ये जी दिशा येते ना त्याला म्हणतात नॉर्थ ईस्ट. ठीक आहे. साऊथ आणि ईस्ट याच्यामध्ये जी दिशा येते त्याला म्हणतात साऊथ ईस्ट. साऊथ आणि वेस्ट याच्यामध्ये येते ती साऊथ वेस्ट आणि नॉर्थ आणि वेस्ट याच्यामध्ये येते ती नॉर्थ वेस्ट. समजलं. मग ज्या आहेत त्या कोणत्या आहेत, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट. समजलं. मॉर्निंग इज द फर्स्ट पार्ट ऑफ द डे. दिवसाची सुरुवात, दिवसाचा पहिला भाग जो आहे ती म्हणजे आहे सकाळ. नून इज द मिडल ऑफ द डे, दॅट इज 12 o'clock. दुपार केव्हा होते,
तर जेव्हा 12 वाजतात तेव्हा दुपार होते. नून म्हणजे दुपार. आफ्टरनून इज द पार्ट ऑफ द डे बिटवीन नून अँड इव्हिनिंग. आता आफ्टरनून म्हणजेच दुपार जी आहे तो भाग कधी आहे तर दुपारी 12 वाजल्यापासून इव्हिनिंग पर्यंतचा आहे. इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ. इव्हिनिंग इज लेट आफ्टरनून अँड अर्ली नाईट टाईम. आता संध्याकाळ म्हणजे काय तर दुपार नंतरचा म्हणजे समजा 4 पर्यंतचा जो टाईम आहे तर त्याला आपण दुपार म्हणतो. 4 नंतरचा टाईम आणि रात्र होण्याच्या आधीचा टाईम जो आहे तो इव्हिनिंग टाईम आहे, संध्याकाळ आहे. नाईट इज द टाईम बिटवीन द सेटिंग अँड रायझिंग ऑफ द सन. द सेटिंग म्हणजे सूर्य जेव्हा मावळतो आणि सूर्य उगवतो त्याच्यामधला जो काळ आहे, त्याच्यामधला जो टाईम आहे तर त्याला नाईट म्हणजे रात्र असे म्हणतात. इथे बघा दाखवलंय सूर्य उगवतो तेव्हा मॉर्निंग, ही नून म्हणजे ही दुपार, ही आहे आफ्टरनून म्हणजे 12 ते 4 पर्यंतचा. इव्हिनिंग म्हणजे थोडक्यात घ्या की 4 ते 6-7 वाजेपर्यंतचा जो टाईम आहे तो इव्हिनिंग. आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पूर्ण रात्रभरचा जो वेळ आहे तर ती आहे नाईट. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? डॉन इज द टाईम ऑफ द डे व्हेन द फर्स्ट लाईट अपियर्स इन द स्काय जस्ट बिफोर द सन रायझेस. तर डॉन म्हणजे काय माहित आहे का तर पहाट. सूर्य उगवायच्या अगोदर जेव्हा पहिल्यांदा लाईट दिसतो, पहिल्यांदा सूर्यप्रकाश दिसतो तर त्याला आपण पहाट असं म्हणतो. इट इज ऑल्सो नोन ॲज डे ब्रेक. तर त्यालाच आपण डे ब्रेक असं सुद्धा म्हणतो. डस्क इज द टाईम ऑफ द डे जस्ट बिफोर द सन सेट्स. सूर्य मावळायच्या अगोदरचा जो टाईम आहे, जो वेळ आहे तर त्याला डस्क असंही म्हटलं जातं. इट इज ऑल्सो नोन ॲज ट्विलाईट आणि त्यालाच आपण ट्विलाईट असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट तर याचे क्वेश्चन आन्सर्स पाहूयात. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. इन विच डिरेक्शन डज द सन राईज एव्हरी डे. सनराईज सूर्य कुठल्या डिरेक्शनला उगवतो? द सन राईज इन द ईस्ट एव्हरी डे. तर रोज जो सूर्य आहे, सनराईज आहे, तो ईस्ट डिरेक्शनमध्ये होतो म्हणजे पूर्वेला उगवतो. इन विच डिरेक्शन डज द सन सेट एव्हरी डे. द सन सेट्स इन द वेस्ट. डिरेक्शन लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल. वेस्ट एव्हरी डे. ओके. नेम द 4 मेन डिरेक्शन्स. 4 मेन दिशा ज्या आहेत, मुख्य दिशा आहेत, त्यांची नावे लिहायची आहेत आपल्याला. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ NORTH नॉर्थ अँड साऊथ आर द मेन 4 डिरेक्शन्स. ठीक आहे. 4th क्वेश्चन. ऑन विच साइड ऑफ यू इज नॉर्थ इफ यू आर फेसिंग द रायझिंग सन. सूर्य उगवण्याच्या साईडला जर तुमचं तोंड असेल तर तुमच्या कोणत्या साईडला नॉर्थ असते? इफ यू आर फेसिंग द रायझिंग सन देन द नॉर्थ कोणत्या साईडला असते? इज ऑन युअर लेफ्ट साईड. ओके. डाव्या बाजूला नॉर्थ असते, लक्षात ठेवायचं. आता मॅच द फॉलोइंग, मॅच करायचं आहे. मॉर्निंग म्हणजे सकाळ. तर मिडल ऑफ द डे. मिडल ऑफ द डे कशाला म्हणतात आहे का लक्षात? आपण पाहिलं होतं इथे. तर मिडल ऑफ द डे म्हणजे असते नून इज द मिडल ऑफ द डे. ओके. मग आपण ह्याला मॅच करूयात. मिडल ऑफ द डे काय आहे? नून म्हणजे दुपार. बिटवीन द सेटिंग अँड द रायझिंग सन. तर सनसेट झाल्यानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर आणि सूर्य उगवेपर्यंत काय असते? रात्र असते की नाही? म्हणजेच असते नाईट. फर्स्ट पार्ट ऑफ द डे. सकाळचा किंवा दिवसाचा पहिला भाग काय असते? तर मॉर्निंग. दिवसाचं सकाळी काय होत असते? मॉर्निंग होत असते.
बिटवीन नून अँड इव्हिनिंग. तर नून म्हणजे दुपार आणि संध्याकाळच्या मधला जो भाग आहे तर त्याला म्हटलं जातं आफ्टरनून. ओके. आणि लेट आफ्टरनून अँड अर्ली नाईट टाईम, दुपारनंतरचा आणि रात्र होण्याच्या अगोदरचा जो वेळ आहे तर त्याला आपण इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ असे म्हणतो. ठीक आहे, समजलं?